चाकणमध्ये शरद पवार आणि मंत्री छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले। त्यावेळी दोन्ही सोबतच दिसले। त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। दोन्ही नेते महाराष्ट्राच्या हितासाठी काही निर्णय घेणार असतील असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। पाहूया। आदरणीय पवार साहेब आणि भुजबळ साहेब एकत्र भेटले ही चांगली गोष्ट आहे, कारण नवीन काहीतरी त्या दोघांच्या मनात असेल किंवा नवीन काहीतरी महाराष्ट्राच्या हितासाठी काही निर्णय ते घेणार असतील पॉलिसी लेवलला। पुण्यातल्या चाकणमध्ये शरद पवार आणि मंत्री छगन भुजबळ एकाच मंचावर आले। पवारांनी चाकणमधल्या कार्यक्रमात भुजबळांना काही लिहूनही दिलं। चिठ्ठीवर काहीतरी लिहिताना पवार दिसले आणि त्यामुळे भुजबळांना कोणता संदेश दिला अशी चर्चा सुरू झाली। मात्र काही मिनिटातच सुप्रिया सुळेंनी दोघं महाराष्ट्राच्या हितासाठी काही निर्णय घेणार असतील असं भुवया उंचावणारं वक्तव्य केलं। काहीही भुजबळ साहेबांनी भूमिका घेतली तरी ते आमचं नातं कालही तसंच होतं, आजही आणि तसंही राहील। आणि दुसरं की आज एक महत्त्वाचा दिवस आहे। आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, त्यामुळे आदरणीय पवार साहेब आणि भुजबळ साहेब एकत्र भेटले ही चांगली गोष्ट आहे, कारण नवीन काहीतरी त्या दोघांच्या मनात असेल किंवा नवीन काहीतरी महाराष्ट्राच्या हितासाठी काही निर्णय ते घेणार असतील पॉलिसी लेवलला। कारण का शेवटी पॉलिसी महत्त्वाची असते। सरकार येतील आणि गेल्या 6 आठवड्यात एक मुख्यमंत्री सोडले तर बाकी काही पॉलिसी मला कोणी बोलताना करताना दिसतच नाही या राज्यात। चाकणमध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता। त्यानिमित्तानं पवार आणि भुजबळ एकत्र उपस्थित होते। यावेळी माजी आमदार राम कांडगे यांच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली, तेव्हा भुजबळांनी पवारांच्या पाया पडल्याचंही कळतंय। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज आहेतच आणि भाषणातल्या शायरीतूनही भुजबळांनी ती झलक दाखवलीच। कब तक देखे ये दुर्भाव, हम देखते देखते ही दिल थक जाता है। जब वार हो स्वाभिमान पर हर बार तो सब्र का भी अंत हो जाता है। चुप कर क्या मिलता है आखिर, दिल का दर्द ही बढ़ता है। उठानी पड़ती है आवाज जब पानी सर से ऊपर चढ़ जाता है। ज्यावेळा पाणी डोक्याच्या वरती जातं त्यावेळा आवाज उठवावा लागतो। विशेष म्हणजे भुजबळ एकाच दिवशी पवार आणि मुख्यमंत्र्यांसोबत होते। सकाळी भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्तानं नायगावमधील कार्यक्रमासाठी आले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळ यांनी एकत्र प्रवास केला, तर चाकणमध्येही भुजबळ आणि पवार एकत्र प्रवास करताना दिसले। चाकणच्या कार्यक्रमाआधी नायगावमध्ये भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांनी शायरीतून एकमेकांचं कौतुकही केलं। वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से। मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग आते गए कारवा बनता गया। अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं। नाराजी व्यक्त केल्यापासून भुजबळ अजित पवारांना भेटलेले नाहीयेत, मात्र ते फडणवीसांना 2दा भेटलेत आणि आता शरद पवारांसोबत मंचावरही एकत्र आलेत। नायगावहून प्रदीप कापसे आणि संतोष नलावडेसह सुनील थिगडे, TV9 मराठी, चाकण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।